नमस्कार मैत्रिणी, तुम्ही हा व्हिडिओ स्किप करण्याआधी एक प्रश्न आहे. जर उद्यापासून घरातील गृहिणींनी काम करणं बंद केलं तर तुमचं घर किती दिवस सुरळीत चालेल? तर आजचा आपला विषय आहे गृहिणी या ह्याच्यावर. लोक विचारतात, तू काय करतेस? आणि ती हसून म्हणते, मी गृहिणी आहे. हे ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर एकच भाव असतो, अच्छा म्हणजे घरीच असते. पण खरंच घरीच असणं म्हणजे काहीच काम नसतं का? सकाळचे 5 वाजले की तिचा दिवस सुरू होतो. सगळ्यांनी उठायच्या अगोदर चहा बनवायचा, नाश्ता करायचा, मुलांचे डबे बनवायचे, मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करायचं. सगळे आपापल्या कामाला निघून जातात, पण तिचं काम तेव्हाच संपत नाही, ती आराम होत नाही. तेव्हा खरं तिचं काम सुरू होतं. म्हणजे घरातली आवराआवर करायची, झाडू, पोछा, भांडी, स्वयंपाक हे सगळं करताना तिने किती वेळा स्वतःचा थकवा लपवला असेल, याचा कधी कोणी विचार केला का? गृहिणीला पगार नसतो, सुट्टी नसते, प्रमोशन नसतं, पण जबाबदारी ती मात्र आयुष्यभराची असते. तिच्या हातचं जेवण सगळ्यांना आवडतं, पण तिच्या मनात कधी कोणी बसून विचारतं काय चाललं आहे? अनेकदा वेळ कोणालाही ते विचारायला वेळ नसतो. ती आजारी पडली तरी घर चालतंच, कारण तिला माहीत असतं आपण थांबलो की घर थांबेल. जर तुम्हीही गृहिणी असाल तर आज आरशात स्वतःकडे बघा आणि स्वतःला सांगा, मी गृहिणी आहे म्हणजे मी कमी नाही. कारण लोक गृहिणी म्हणले की तशी वागणूक देतात की ही घरीच असते म्हणजे हिला काही किंमत नाही. परंतु तुम्ही स्वतःला सांगा, मी गृहिणी आहे म्हणजे मी कमी नाही. मी घर सांभाळते, मी कुटुंब जोडते, मी प्रेम जपते, मी मुलांवर संस्कार करते. मी प्रत्येक दिवस कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्या माणसांसाठी जगते. ही माझी कमजोरी नाही, हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुम्ही या गोष्टीशी ॲप्रिशिएट आहात की नाही मला कमेंटमध्ये थंब करा नक्कीच. तर आज तुमच्या घरात जर आई, पत्नी, सून किंवा बहीण गृहिणी असेल तर तिचा एकदा तरी कधी तुम्ही हातात घ्या आणि तिला फक्त एवढंच म्हणा, तुझ्यामुळे हे घर आहे. आणि जर तुम्हीही गृहिणी असाल तर कमेंटमध्ये तुम्ही अभिमानाने लिहा, मी गृहिणी आहे आणि मला मी गृहिणी असण्याचा अभिमान आहे. पण लोकांना असं वाटतं की ही घरी आहे म्हणजे हिला किंमत नाही. म्हणजे जे बाहेरून स्त्री कमवून आणते पैसा, तिलाच जास्त किंमत आहे का? आणि घरात काम करणारे, मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं, हे मुलांचा अभ्यास घेणं किंवा घरातली सगळी कामे करणं, यातून तिचं किती वेळ वाया जातो. म्हणजे ती स्वतःसाठी तिला काही करायचं असेल तर ती करू शकत नाही. का तर या सगळ्या जबाबदाऱ्या कोण बघेल? आणि ज्यांच्या घरात कोणी मोठी माणसं असतील तर मुलंही तिथंही ठेवून जाऊ शकतो, परंतु मुलांना कुठे ठेवायचं हा प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर आपण जर घर सोडलं तर मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल, हा आपला गृहिणींच्या डोक्यात विचार येतो. त्याच्यामुळे आपण ती रिस्क घेत नाही. तर तुम्हाला काय वाटतं गृहिणींनो, मी बोलते ते बरोबर आहे का? आणि तुम्ही नक्कीच माझ्या या गोष्टीशी रिलेट करत असाल तर प्लीज चॅनलला लाईक